आपण चांगल्या नोकरीसाठी किंवा पदासाठी खूप मेहनत करत असतो, आपलं अख्खं आयुष्य त्यात झुंपून देतो। पण सध्या अशा एका अवलियाची चर्चा सुरू आहे ज्याने चक्क IAS अधिकाऱ्याची नोकरी सोडली आहे आपला छंद, आपली आवड जपण्यासाठी। कोण आहे हा तरुण आणि मानाचं पद सोडून तो सध्या काय करतोय, पाहूया त्या रिपोर्ट मधून। क्या बात है, ना हुए दिल भी गया हाथों से, ऐसे आने से तो बेहतर था ना। क्या बात है, ब्यूटीफुल। सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे रील फक्त गझल नाही तर त्या मागची अख्खी कहाणी घेऊन आलंय। ही कहाणी आहे एका अशा तरुणाची ज्याने दुनियेचा नाही तर स्वतःच्या आतला आवाज ऐकला आणि सगळं सुख मिळवलं। जेई परीक्षा उत्तीर्ण झाला, IIT दिल्लीतून बीटेक केलं, त्यानंतर UPSC क्लिअर करून वयाच्या 21व्या वर्षी IAS अधिकारी झाला। पण त्याच्या आत दडलेल्या कलाकाराला या पदासाठी नव्हे तर फक्त सूर, ताल, राग आणि संगीतासाठी जगायचं होतं। या कलंदर तरुणाचं नाव आहे कशिश मित्तल। कशिश मित्तलचा जन्म 1989 साली पंजाबच्या जालंधर मध्ये झाला। आई वडिलांना संगीताची आवड असल्याने लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले। वयाच्या 8व्या वर्षापासूनच हरविंदर सिंग यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले। 2010 मध्ये JEE मध्ये भारतात 6वा आला, त्यानंतर बीटेकचं शिक्षण घेतलं। भारतात 58वा येत पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर केली। वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी IAS अधिकारीपदी नियुक्ती झाली। 2019 साली मात्र IAS पद सोडून पुन्हा संगीताच्या दिशेने वाटचाल सुरू केली। आधी हरविंदर सिंग आणि त्यानंतर पंडित यशपॉल यांच्याकडे संगीत साधना केली। पंडित यशपॉल यांच्याकडून आग्रा घराण्याचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। कशिश मित्तलनं संगीताचं शिक्षण सुरू केल्यानंतर ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, दिल्लीतलं रेखता, इंदूरचा राग अमीर फेस्टिवल यासारख्या अनेक कार्यक्रमात आपली छाप सोडली। आग्रा घराण्यात ख्याल गायकी तर केलीच, पण त्या व्यतिरिक्त गझल, सूफी गाणी आणि भजनं देखील आत्मसात केली। गाण्यासोबतच पारंपरिक आणि वेस्टर्न वाद्य वाजवण्याचाही त्याने प्रयत्न केलाय। कशिश मित्तलने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत
JEE परीक्षा उत्तीर्ण झाला. IIT दिल्लीतून बीटेक केलं. त्यानंतर UPSC क्लिअर करून वयाच्या 21व्या वर्षी IAS अधिकारी झाला. पण आयुष्य सेटल असतानाही हातात असलेली गोष्ट सोडून मनाच्या समाधानासाठी संगीताकडे वळण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्याच्या गाण्याचे रील्स व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आवाजातील ठहरावाचं श्रोत्यांनी प्रचंड कौतुक केलं. रोग दुश्मन क्या बात है, क्या बात है, दिल का उनके अंदाज़े करम में हो आना. क्या बात. यश फक्त रँक मध्ये किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीत मोजलं जात नाही, तर आपली आवड जपणं आणि समाधानासाठी जगणं काय असतं हे कशिश मित्तलने कृतीतून जगाला दाखवून दिलंय. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.